भाजी कर, पापड्या कर, बासुंदी कर, काही तडण बिडण काट टाक. काय म्हणे महाराज, पहिल्यांदा मंगर महाराज जेवतीन. मग तू नाका पुतळा लव लव जीव करस रे. म्हणजे महाराज काय खात आहे बी माहित नाही तुले. इथला बाणट सुरूच नाही तू. आता मी गेलो बा कार्यक्रमाला त्याच्या गावी. आता नवीन गावात गेल्याच्या नंतर बाबाजी आपल्याला माहिती नसतं ना योगेश बाबा, कोणाचं घर कुठं आहे ते आपल्याला माहिती नसतंय. मग मी गावात शिरलो. हवा थंडी ऊन देव का कुमसाडीन बा आपली. पंखा लागणार का? हा बरे चांगलंय. असा बटासना पंखा फास राहत म्हणजे गरम नाही व्हावा. जय श्री राधे. आता मी ज्या गावात कार्यक्रम होता तिथं गेलो. गेल्याच्या नंतर कोणाचं घर कुठे आहे आपल्याला माहिती नसतंय म्हणून मी गेलो. कोणाला तरी विचारावं अमक्या अमक्या नावाचं व्यक्तीचं घर कुठे आहे म्हणून. आता मी गावात शिरलो. उंच ओट्याचं घर होतं. एक आजी माई ओट्यावर बसलेली होती. मी म्हणता त्या आजीकडे जाऊन आजीलेच विचारू भाऊ भाऊ न घर कुठेशे असं. त्या आजीने मनकडे देख मी आजीकडे देख म्हणा जावान पहिले आजीन मला हात दे दिना म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला इतका आनंदच आहे म्हणता नक्कीच आजीना पोऱ्यान तारीख द्यायची भाऊ आपली. मी आजीन जोडे गो. मी पायऱ्या चढत तिथला मग आजी म्हणे भाऊ तू करम फुले इकस का म्हणे. आ तू काय कीर्तनकार बी वय काय ना नाही काकू. बापरे तू का बर अरण्यामा दली वय गे ओ म्हणी माय. मी त्या आजीकडे देखू काय मनकडे देखू कोठे चुकाय राय ना भाऊ. हाय आजी ते मला करम फुले इकणारा म्हणीन मुकी होई. मग मी मनकडे देख माले चूक सापडणी बा म्हणी बॅगच चुकीनी होती. म्हणता ते बॅग बदलणी पडीन. हाय बॅग मग आपले करम फुले ऐकणार समजतास. मग मी दुसरी बॅग लिहिली. या बाबा वापरेत ना शबनम बॅग. शबनम बॅग मा एक पेटा टिले ना दोतर टिले ना शर्ट टिले ना ऊपर टिले ना बॅग लिहिणे मन म्हणा चाल राहीन तू. पण माले नदीले क्रॉस करणं होतं त्या कोपऱ्याला जाणं होतं. नदी ना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. एक भाऊ म्हैशेसले पाणी मार राहीन. बयान हुशार आहेत तुम्ही. म्हणजे मी कुठेच लागत नाही हुशारीन बारामा इथला पुढे येत तुम्ही. तो भाऊ म्हैशीसले पाणी मारा त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ मग तशी लग रे तू कमाल माझी बाजारना समजी राय ना. सांगायचं तात्पर्य आता विनोद वजा करा. जर साधारण कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा साधून खरा संत कधी ओळखणार आहे. अजून सांगेल. हा ती क्लिप बरीच व्हायरल व्हायची. मी भडगावला कार्यक्रमाला जात होतो आणि दुसरा लॉकडाऊन ना टाइमनी परिस्थितीशी आहे. जेमतेम कार्यक्रम चालू होता. चोरी दपी कीर्तने सुद्धा चोरी दपी करणं पडेत म्हणतं. आतापर्यंत सट्टा पत्ता दारू आई 2 नंबर माई काय आई बरोबर होतं. पण कीर्तन सुद्धा 2 नंबर मा हो म्हणा बापरे काय दिन उन्हात बो म्हणतं. चोरी दपी कीर्तने करणं पडेत आणि ते लपून कीर्तन करायची. बसने प्रवास करत होतो मी. पारोड्याला उतरलो 5 वाजेला. 5 वाजेला पारोड्याला उतरल्याच्या नंतर मी ते अनाऊन्स करणारे काका असतात ना एसटी अनाऊन्स करणारे त्या काकांकडे गेलो. म्हणलं काका मला भडगाव जायचंय गाडी भेटन का. म्हणले रविकिरण महाराज चांगले ओळखीचे होते. म्हणले महाराज आता गाडी नाही भेटत. 5च्या नंतर तिकडे जायला बसच नाही एसटीच नाही. म्हणले मग तुम्हाला प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं हरकत नाही. ते काकांनी मला सोडायला आले. ते जिथं ते प्रायव्हेट गाड्या लागतात का तिथपर्यंत आणून सोडलं. मला गाडी दाखवली. ही गाडी भरेल म्हणले महाराज. आता तो गाडी मालक होता त्या ड्रायव्हर दादाला विचारलं. म्हणलं दादा गाडी भरायला किती वेळ लागतो. म्हणे महाराज सांगता येत नाही. म्हणतो भाऊ तू गाडीला सीट कितला पाहिजे. म्हणे 14-15 पाहिजे. म्हणतो मी म्हणा कितवा नंबर आहे. म्हणे पहिला शे. ओ म्हणा बापरे आपला जर पहिला नंबर आहे मग तास 2 तास लागतील. पण एक विश्वास होता कितला का लेट जाय ना पण पोचाडी राही ना आई पक्क शेवा. आता मी बसलो बा. पण तो नेम बी चालू करेल होतात लॉकडाऊन मुळे. हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क. मग मी मास्क काही इकतली नाही पुरा लॉकडाऊन मा. हाव फेटा म्हणा कंटिन्यू राज दिनले बी. हाव फेटाना मागला कापडे नाव 15 असा सोडेल राय म्हणा आणि तो 15 असा तोंडले बांधेल राय. आता हाय तोंड असं बांधेल. मी बसेल होतो म्हणा वनवाशेल नाही माय कवय गाडी भराईन बा असं. आणि नेमकीच कॉलेज सुटेल होती. 5, 5:15, 5:30 ना टाइम होता.
देखाव कितला हुशार आहे तुला. त्या कॉलेज ना पुरेशने मनकडे देखाव. तो एक म्हणे हे बाई पोर काय भारी शेर म्हणे. मला काही सुधरे नाही ना, थंडा घाम चाले ना मला. वा वा चांगलंय. हसत राहो बरं माणूसनी. हसतो त्याला रोग नसतो. हसत खेळत राहो. असंही जीवनामध्ये दुःख एवढं आहे महाराज. हो थोडा हसिले हो तुम्ही. हसतच म्हणजे मला बी हसाडाला आवडस. तुम्हाला तोंडे देखीच नाही. मला असं वाटस कितला टाइम कीर्तन करून काय करू. नाही तर काही काही ठिकाणी लोक असा बसेल राहतात, त्या कीर्तन लिहिलेत का मग दारवर येलेत ते समजत नाही. माझं स्वतःचं तत्व असं आहे, माझ्याकडे कुणी बघितलं ना मी लगेच स्माईल देतो. हसत राहो. आपल्या हसण्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल हसायला पाहिजे. आम्ही दोन्ही सारखाच येतच. आम्हाला कायम अशी पुल्ली दुकान खिडक्या उघड्याच राहतेस. म्हणजे कोणी गिराईक होणं ना हसणार ते रिटर्न जावायला नको. आणि हसत राहो माणूसनी. राग मारायच नाही. काय करणं एक दिन काय उनी गुचकी का घ्या पुचकी रास काय मागे. हसिले हो बोलिले हो बटात सांगे गोड बोलले हो. आता त्या पोरसने मनकडे देख म्हणे पोर काय भारी शेबू म्हणे. आता मला ते थंडा घाम चाले म्हणते या ती पोर म्हणेन मुक्या वय घ्या. मला सुरुवातले गैर वाईट वाटे आई, पण आता मला सवय वय गई ती पचाडाने. 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपरनं सोड. मग तो एकनी ध्यान गे ए यार पोर नाही रे पोऱ्या शेर म्हणे तो. म्हणजे पोऱ्या आहे सांगा टाइमले बी असा सांगेन तो जशी त्यानं 2-3 बिघा कोणी हीच कायली ना भो. पोऱ्या शेर म्हणे तो. मग पोऱ्याचे ते शांत राहो ना तो टेन सुरुवात त्याशनी का रे हाव दिखस असा रास असा काय करत असेल तो काही का करे ना तुला कपाशील काड्या उपाडायला लय जाणार का त्याला. पण नको त्या प्रश्न लोकेच ना मनमा का रे हाव काय करत असेल. मग मी म्हणतात या येडा वयशे याचे येडं बनायला लिहू म्हणता. आपली बी गाडी भर आली 1 तास बाकीशी अजून. पहिले मला सुरुवातले जरा वाईट वाटे लाज बी वाटे, पण मला जर असा बानट बकाला भेटणार काय असले दिनभर चारच मी बी आते. मी तिथं एक गाणं गुणगुणायलो. गाण्याचे बोल असे होते. लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची, गड जेजोरी जायाची अन गाडी घुंगराची आली तोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली तोरल्या बाया, गाडी घुंगराची आली तोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली तोरल्या बायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे तो ते खंडेराव ना गाणं म्हण राहणार तो का गोंद्या शेर म्हणे. म्हणजे माल बिगरी तारा गोंद्या बनाय टाका त्यांनी. पण मी बी म्हणता अजून 1 तास बाकी शेववा. मग मी गाणं बदलाई टाका गवडण म्हणे. पण कोणची गवडण बाबाजी. आपली सांप्रदायिक नाही वारकरी संप्रदायातली गवडण नाही म्हणली ततान पार्टीनी गवडण. निघाली घट भरण्या यमुनेला तू जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडबून कोण दिलाला, मला रे अडबून कोण दिलाला, सख्या रे अडबून कोण दिलाला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडबून कोण दिलाला, मला रे अडबून कोण दिलाला, मला रे अडबून कोण नंदला. हे होडीच सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी, सोंगाड्या सोंग घेऊन होडीच सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकू रे माझी भिजल कोरी साडी, रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी, रंग नको टाकू माझी भिजल कोरी. भय ते तमासा ना गवडणी म्हण राहिला म्हणे.
मग ततान पार्टी न होईन बा असं. मला एवढं का फिरवावं लागलं माहितीये का? याच्यातून विनोद वजा करा. जर साधारण कीर्तनकार आपल्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहेत? ती ओळखण्याची दृष्टी आपली असली पाहिजे. आणि तुमची दृष्टी जर कामी आली आणि खरा साधू जर तुम्ही ओळखला आणि तुमच्या जीवनामध्ये खरा साधू संत भेटला तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हो हरी प्राप्तीचे उपाय, 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 हरी प्राप्तीचे उपाय. टाळ्या झाल्या पाहिजे खरंच तर. आमचे सगळे महाराज मंडळी गायक वादक महाराज लय जोरात आहे बुवा. आणि त्या असा चाली काढ राहणार ना, मी मन मना नाची राहिनो. आणि मला वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले असले ना बाबाजी, मी नाचत रास. कारण मी वाचेले नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवरायांनी कीर्तन करावं, माझ्या जगाच्या मालकानं नाचावं. पावट्याने खेळत मग नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. बेभान होऊन नाचत होता. कोण? जगाचा मालक. आणि त्याने मला जन्माला घालेल शे, त्यामुळे मी नाचत रास. लोके काय म्हणतील, लोके काय म्हणतील. ज्यासले आपण चांगला आहे त्यासले चांगला वाटतो, ज्यासले किडा पाडणार त्याच ना करता. देव बी बनी घ्यात तरी त्या किडाच पाडावशेतच. बरोबर आहे ना? लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर जगलो तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही दादा. तुमच्या गावामध्ये जर लोक 7 पदार्थ लग्नात बनवत असतील, तुम्ही विचार करा माझ्या पोरीच्या पोराच्या किंवा भावाच्या लग्नामध्ये, बहिणीच्या लग्नामध्ये लोक 7 प्रकार बनवतात ना, मी 8 पदार्थ बनवेल. लोक 8 बनवत असतील, मी 10 बनवेल. लोकांनी 10 बनवले असतील, मी 12 बनवेल. तुम्ही लोकांपेक्षा चांगलं का? आलेले नातेवाईक खुश झाले पाहिजे जेवणाला. आपली भावकीतले पण गावातले लोक पण खुश झाले पाहिजे असं जेवण द्यायचंय आपल्याला. तुम्ही सर्व तयारी कर ठेवा. फक्त जेवण होय ना का हात धुवा ठिकाणी उभा राहत जावा. तर एकतरी किडा पाडणार राहत बट चांगला होत रे, पण आको खमन राहत आणि मजाही जाती. कमी काढली का नाही? जर खमन राहतच त्यावर बारीक शेव जर राहते ना आको मजाही जाते. म्हणजे लोकांचं कामच आहे दादा कमी या काढणं. या कमी काढणाऱ्यांच्या नादी लागायचंच नाही. बरोबर आहे ना? याची सवयशी. अहो समाजाकडनं अपेक्षा ठेवणं सुरुवातीलाच सांगितलं. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता, पण तेव्हा बदनाम केलं. पण आज सुद्धा पतिव्रतेच्या यादीत माझे सीतामाईचं नाव आहे.
बदनामी करणाऱ्यानं थोडी ना बदनामी होते. पण सांगू का, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे प्रभु कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. मी नाचत राहतो, मला सवय आहे. कारण आमचे संत सांगतात ना, त्या प्रमाणाला धरून मी चालतो. मी थोडाफार नाची राहीन. तो 2 पोरे नवीनच कीर्तन लिहिलं होतात, त्यासले कीर्तन काही माहीत नव्हतं. आणि त्यास मग तिसरा एक होता, कधी मध्ये त्याला थोडंफार समजे बुवा असं. जसं वासरास मा लंगडी गाय शहाणी तसे. तो एक म्हणे, का रे या काय कराय ना तर म्हणे, या कोण शेत रे. काय नाही म्हणे, या देवना कुत्रा शेत म्हणे. तू पुढे पुढे बोल राय ना, तो मोठा कुत्रा शेन, मागे बोल रहा ना त्या दाखला कुत्रा शेत म्हणे. या काय करत रे, काय नाही म्हणे, या रातले भुगतन दिनले झोपतस म्हणे. आणि त्यासले माहीतच नाही ना काय ते. तो एक म्हणे, का रे तू महाराज ते मस्त पाय उचली राह ना म्हणे. होय म्हणे, महाराज काय मस्त पाय उचली राह ना म्हणे. तो दुसरा म्हणे, पाय काय उचली राह ना, त्यानं दाबीन खायले तो जिराय राह ना म्हणे. लोकेश येतच त्या काय सांगतील, त्याच ना काही भरोसा शे का. मनीषीन नाव ठेवणारा याच ना वर्ष लागून आपला पद्धत मा जीवन जगाना. आणि सांगू का, लोकांनी जर बदनामी पण करायचं ठरवलं ना, हे मुझे लगी हो मुझे लगी प्रभु संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. क्या बात है. मुझे लगी शाम संग प्रीत, दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत, दुनिया क्या जाने. क्या जाने भाई क्या जाने. क्या जाने भाई क्या जाने. क्या जाने दुनिया क्या जाने. क्या जाने दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. मुझे लगी राम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. मुझे लगी राम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. मुझे लगी राम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. लोकांचा विचार करून परमार्थ करायचाच नाही. आणि सांगू का, थोडे दिवस बदनामी होते. जेव्हा तुमची बदनामी होते ना, कुठंतरी ढासळतं माणसाचं मन. पण बदनामी होते ना तेव्हा ठाम राहायचं. कारण बदनाम वही होता है जिसका नाम होता है. कारण बदनाम झाल्याच्या नंतर माणूस मार्केटमध्ये येतो. तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे रवी किरण महाराज. बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो जाने. बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो जाने. बदनामी का फल क्या पाया है, मैं जानू या वो जाने. बदनामी का फल क्या पाया है, ये वो जाने या वो जाने. महाराजांनी प्रमाण भारी घेतलं, चाल चांगली घेतली. आमच्या इथं वाजवायचा तर विषयच नाही, म्हणून इतकं सांगावं लागलं. बरं तुम्हाला सांगतो ऐका बरं. आई वाजणं म्हणणं एवढं सोपं नाही शे बरं. बाकीना बशी बशी सांगतात बरोबर सहज नाही त्यातले. तू आता आहे रे पोपट, ओ कलेक्टर आता आहे बशी चाल सजनी नाही त्यातले बरोबर. तू आता आहे पहिला अर्धा तास आहे ना सजन नाही मारायले टायात बटनाने. तू आता आहे रे आठी नुसतं विटो रुमा टाइमले नुसता बुक्का कवय लावून फुलार कवय टाकू. आई सुधरत नाही रे काका. तुम्ही बुडी बुडी न्याय करतस तडी. आई वाजवणं म्हणणं इथलं सोपं नाही शे बरं. जिथलं तुम्ही बशी बशी ऐकतच, ज्यासले नॉलेज आहे असले समजत बा. बाकी नाही सुधरत नाही ना. किडा पाडणारा सजन नाही त्यासले चाल नाही सजनी. तुम्हासाठी सांगस मी, ज्यासले सजनी नाही असं वाटस ना त्यासले सांग राहनो. दिंडी राहती
आपली माऊलीने दिंडी जास ना त्र्यंबक, तशी दिंडी राहीन ती. आणि श्रीमंत माणसाकडे मुक्काम होता, श्रीमंत माणूसकडे मुक्काम होता. आता त्या श्रीमंत माणूसकडे 35-30 सालदार होतात, 30-35 सालदार. दिंडीलेवाले अर्धा किलोमीटर अंतरवर घ्यात, सालदार बी संगे दिंडीन संगे दिंडीलेवाले. श्रीमंत माणूसकडे मुक्काम 30-35 सालदार बी दिंडीलेवाले. गावना भजनी मंडळवाला काही इतर लोक बराच 50-50-100 लोक दिंडीलेवाले. दिंडीवाला असले ती विने करीन गाय आम्हा फुलार टाका, हो त्या फुले असा टाकत टाकत फुलेशनी पायगड्या करत करत त्या वारकरीशले चालायला. या सालदार म्हणे बापरे मजा राहत भुयाजने. घर उन्हात जेवणले बसणार, ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी, ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी, ज्याला जे पाहिजे ते भेट राहत. या सालदार वाढपी त्याच होतात. येर आले ठोकाय दखरे निस्ता चाली उन्हात तरी कितलं भारी भारी भेट राहिला. महिना दिनभर आव टाकले, संध्याकाळी खिचडीत राहत. खिचडी उनी का विषय वाढच म्हणा, खिचडीना विषय होऊ नका. मला असे वाटत ना मोदी साहेबच ना पाय धुईन पिलो. म्हणजे राजकारणाचा माझा काहीच विषय नाही, परमार्थना विषय होना. देव करा कोणामुळे जास्त देव करायला लाग्यात भाऊ. प्रदीप मिश्रा महाराजच ना पाय पडो आणि नरेंद्र मोदी साहेबच ना खिचडीन करता पाय पडो. पहिले पाहुणचार म्हणेन खिचडी राय, बरोबर आहे ना काका? पाहुणचार म्हणेन खिचडी राय. या मायासले माहिती पाहुणा जर येल राहत ना, पाहुणाच संगे घर ना एकच माणूस बसाडे जेवाले, खुटी नको जाऊ भाऊ खिचडी. इथली टंचाई होती खिचडीने. पहिले खिचडी खावाल भेटे नाही, खिचडीना पाहुणचार राय. आता इथली खिचडी होई जायचे ना, रातले संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजताच पंगरीन झोपिले हो भाऊ खिचडी जोई रे काका. हो डायरेक्ट पंगरी लिहून झोपिले हो. शिट्टीना आवाज खिचडी जोई रे काका. आमले बी खाणे रे भाऊ. या दिनभर म्हणे नुसता चाली उन्हात तरी सुद्धा बासुंदी पापडी काय राहणार. आणि आपले दिनभर आव टाकलीच नाही खिचडीत राज म्हणे. सालदारशी ठराव हे शिलगाव म्हणे दिनभर आव टाकलो 12 धरू म्हणे, त्यापेक्षा आपण असं करू सालदारशनी दिंडी काढू तर म्हणे बारी बारी खावाल भेटस म्हणे. सालदारशनी दिंडी काढा ना ठराव. का रे दिंडी जर काढी ते साहित्य बीत पाहिजे ना आपला पण भजण्यास. आणि मग काय म्हणे तडे भजनाना कोणता इथला पक्का घरे होता तवय मांगला बितड पाठ टाकान काढल्या म्हणे साहित्य. एक भजनानं जनगरमा साहित्य होतं, मांगला बितड 10 अड्डीनं एक सालदार खुदी घ्या. आता त्याला सुधरे नाही काय काढू असं. या बाकीना सालदार सांगित अय काढणार आहे. तो म्हणे काय काढू रे? ते डोंबळ काढ म्हणे. ऐ डोंबळ, ऐ डोंबड्या तुला पकवास बी समजत नाही डोंबळ. त्यांनी पकवास काढीन पेका. तो एक म्हणे ए ती टिंगरी बी काढ रे. हाय रे टिंगऱ्या, ओ टिंगऱ्या, अरे त्याला विना म्हणतस रे काका. तो एक म्हणे काढाय के म्हणे. ते म्हणे हा मा ते जांबा बी काढले म्हणे. जांबा या मायावजी म्हणते साकू. आपण गली माही चालो ना, एखादी म्हातारी जर नातूल खेवाडस ना बाबाजी आवर्जून आपल्या तकीच नाही बाबा मन नातू अशा मजाना भजन करत म्हणाला ना आजी. मग त्या नातूले शिकाडस आई माय मन भाऊ जांबा तुकाराम. ओ बहीण त्याला जांबा नाही ओ म्हणे काकू, त्याला ज्ञानबा तुकोबा म्हणतो. ओ माय जांबा, अय रे जांबा, ओ माय जांबा. साहित्य चोरलं बा आणि सालदाराशी दिंडी काढी. ज्या गावले मुक्काम होता त्या गावना लोक यशले बी अर्धा किलोमीटर अंतरवर लेवाल घ्यात. विने करीन गायामा फुलार फुले बिले टाकत त्यासले पाय घड्या घ्यात. गावमा जातात ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी, तडण वालाल तडण, डाळ भात वालाल डाळ भात, पुरणपोळी वालाल पुरणपोळी. यराली इजारा करे दकारे दिनभर आव टाकले खिचडी आडे दखारे. कशी मजा आहे. त्यामुळे आपण आई एक दिंडी नाही रे वरीसभर सराव आवत नाही दिंड्या सुरू ठेवसू. चांगलं खावाल भेटस म्हणे. जेवण वैग्यात उठ ना त्या सालदार जडे झोपाल जाणवतं त्या रूम कडे जावायला लागणार.
गावना भजनी मंडळ म्हणा सुज्ञे बाबा होतात म्हणे महाराज कीर्तन कितला वाजायला चालू करा ना हो म्हणा बापरे कीर्तन आणि कीर्तन आणि आमना काय संबंध भो या बडा सालदार गोया हो भाऊ बाबा ते कीर्तन सांग राहणार आपला मग काय कीर्तन समजी भो म्हणे आणि कोण करी कीर्तन पण टोळीना प्रत्येक टोळीना कोणतरी मालक राहता सालदारच ना मेन मालक म्हणे ए तुम्ही रूम मा चला रे सर्व सालदार असले म्हणे जनत्यान गादीसवर झोपिल्या तोंडवर बनाट टाकल्या जो बोली तोच कीर्तन करी म्हणे बट्टा सालदार झोपिली ना अख्खा सालदार झोपी घ्यात 8:30 वाजाले भजण्यासनी म्हणे जावा रे त्या बाबासले उठाडार कीर्तनना टाइम आहे घ्या 8:30 वाजे घ्यात एक पोऱ्या उन्हा 10-12 वरीसना दरवाजा टोका म्हणे बाबा ओ महाराज महाराज जो बोली तो कीर्तन करी एक नाही दोन नाही पोऱ्या घ्या त्या भजनी मंडळवालाच कडे म्हणे बाबा म्हणे काय म्हणे महाराज उठत नाही भाऊ एक बी महाराज आवाज देत नाही त्या टाडगा भजनी मंडळना बाबा म्हणे हो भाऊ तपास करा रे जानगर जेवण होतं त्यानगर काही टाकी त्याने दे ना मरी त्याने घ्यात रे या आवाज एक अर्धा मरी ना मरी ते बटान बटा थोडा संगे मर जाते जेवण मग काय पिढी घेऊन बा मग त्या बाबा म्हणे आपण स्वतः जाऊ भूषाने आता सर्व भजन्या उन्हात दरवाजा टोका महाराज ओ महाराज वारकरी बाबा ओ महाराज महाराज एक नाही दोन नाही बाबा म्हणे नक्की जेवण मग काहीतरी पण मरी घ्यात म्हणे या पण आता घर मा थोडा पडू दे ना पट्टीन बाहेर दे काढना पट्टीन ना यासले मग एक 8-10 वरीस ना पोऱ्याले वर साना वाटेन कुदाड पहिले घरले साना बी राहत ना वर तीन साना वाटे कुदाड एक पोऱ्याले 8-10 वरीस ना पोऱ्याला जसा कुदाडा तसा एक सालदारना छातीवरच जाई पण ना तू जोर मा को काही उठना हो म्हणा बापरे त्या बाकी ना म्हणे आता कीर्तन तूच कर बो म्हणे हो म्हणा बापरे तू म्हणेले ना कीर्तन तूच कर म्हणे आता अव सालदार ना गया मग विना टाक दिन लोके पुढे बसेल शेताव विना गया मा नाव सांगे मांगला टाड करीसले ओ भाऊ आता कीर्तन कसं करू बो मांगला टाड करी म्हणे तो बासुंदी कशी दाबी भू इतलं सोपं शे का ते जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही या विठ्ठल 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 साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता 11 वाजण्यामध्ये फक्त 5 मिनिटं बाकी आहेत किती कीर्तन चालू झालंय 9 ते 11 बरोबर आहे ना 9 ते 11 टायमिंग आहे 9 ते 11 टायमिंग आहे 11 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत ना 5 बी नाही 3 मिनिटं बाकी आहेत रिचेर बोलू ना 5 मिनिटं मग हा कितला टाइम अर्धा तास मी तुमले 5 मिनिटं बोलू का असं विचार मी अर्धा तास म्हणजे तुम्ही कपाटा वसूल करायला येले ताडे म्हणजे अहो सापडत नाही वो सापडेल याल गोमाली लिया वो चांगला असं काय हरकत नाही बा तुम्ही बसायला तयार असाल मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे गुरुजी बरोबर आहे की नाही तुम्ही ऐकायला बसेलेत मला सांगाल काय 10-5 मिनिटं वाढणार तरी वांधा नाही ना कारण जिथलं डीजे लागा होतं तिथलं ते लागी घ्या ते काय वाचाव नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या तारीख देणार आहेत त्या समजदार लोकेश येतच त्यासले चांगलं समजत ओव्हर टाइम ना कितला लागतं असं विठ्ठल 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 साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्त वेळ तुमचा घेण्याने माझाही देण्याने 10-15 मिनिटं तरी पण लागणारच आहेत पण तुम्हाला एकच सांगेल भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल आणि संतांच्या पायी लोटांगण घाल्याच्या नंतर संत काय करतात तर तुम्हाला सांगतात काय करा देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग सांगतात आणि देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग हे पुरावा बोलणं करे देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे फक्त अंतःकरणापासून नामचिंतन आणि भगवंताचा धावा करणं जो धावा जे नामचिंतन जे भजन म्हणजे तुकोबरायांनी देहूमध्ये केलं जे भजन माऊली ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये केलं नाही जे भजन सर्व संतांनी पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला डोंगरेजमध्ये करायचंय हातानं टाडी मुखानं नामचिंतन हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा विठोबा कुमार जय 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 विठोबा कुमार
सर्वांना भजन करायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन काय खरं खरं सांगा दादा. भक्ती अशी करायची ना, तेवढी लेवल आपण गाठू शकत नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला काय प्रॉब्लेम आहे? प्रयत्न करायला काय हरकत आहे? भक्ती करायची माझ्या राधाराणी सारखी. अशी भक्ती केली माझ्या राधाराणीनं. देवाच्या 16,108 बायका होत्या, तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं राधेवर. याच्यासाठी देव उदार अंतकरणाचा आहे असं मी राधासाठी म्हणणारच नाही. त्याच्या 16,108 बायका असल्यावर राधावर प्रेम करत होता, उपकार करत नव्हता. माझ्या राधाराणीची भक्तीच तशी होती, त्याला प्रेम करायला मजबूर करत होती. भक्ती अशी करायची ना अंतकरणापासून. नामचिंतन असं झालं पाहिजे होतं, आजूबाजूच्या 10 खेड्यावाल्यांना माहिती पडलं पाहिजे होतं की काय चालू आहे नेमकं बाजून गावमा. एवढा आवाज यायला पाहिजे होता. बसेल लोक तुम्ही कमीत कमी 4-5 हजार लोक होतील, नाही का? मग आवाज कितला यायला पाहिजे होता? तुम्ही नुसता गंमत दे गिरांतात, फुलार टाकणार टाकीन कसा भाऊ, बुक्का कसा लाईन भाऊ. बरोबर आहे ना? ज्या डोक्यावर वज पण नका तो बरोबर वास. आपू काय टेन्शन लिहू. भजन करायला सांगितलं होतं, तुम्ही भजन करायला पाहिजे होतं. भक्ती कशी करावी राधेसारखी ऐका ना. माझ्या राधेनं देवावर प्रेम दाखवलं कसं, ऐका. दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई. ये दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में प्रभु तेरी दीवानी हुई. ये दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई. सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे. सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में प्रभु तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई. दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में प्रभु तेरी दीवानी हुई. अजून सांगू का कशी भक्ती करायची? भगवंत हो जब कन्हैया बंसी बजाते थे तो मेरी राधिका, मेरी राधा रानी बरसाने से सीधा मुरली की धुन सुन के वृंदावन आती थी. देवासाठी तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. ये तेरे मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ. ये मैं बरसाने में आई हूँ, मैं वृषभानु से आई हूँ. अरे रसिया
करत होती राधाराणी. म्हणून 16,108 बायका असल्यावर सुद्धा राधेवर विशेष प्रेम होतं. भक्ती तशी होती ना, बरोबर आहे की नाही? हे 16,108 बायका नावाला दावायचा. 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना, पण प्रेमान प्रभू, जीवया राधेला लावायचा. पण प्रेमान काना, जीवया राधेला लावायचा. जीव राधेला लावायचा. ज्यांना ज्यांना वाटतं देवाना आम्हाला जीव लावावा त्यांना भजन केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? सर्वांनी भजन केलं पाहिजे. युट्यूब वाले नाना भाऊ आई बाकीनं कापिलेच जायचे नाही ते बाकीनाच ना पोटमा दुखास ना किडा पाटस ना त्या. हा मी थोडाफार हालत राहस ना ते सुद्धा बराचले खार आहे. पण सांगू का तुमले, जी बाईले पुरणनी पोळी यस ती आवर्जून पावणार ओकस. ताई सकाळी राहायचा दाय टाक दिसू. हाय कोणती बाई सांगा, जी बाई पुरणनी पोळी येस ती बाई. बरोबर आहे ना? जी बहीणले येत नाही तीन गुपचूप खायला आलं पाहिजे. बरोबर आहे ना? पण काय काय इथल्या 150 येणार ती मला पुरणपोळी आवडत नाही, तुला आवडत नाही, तुला रांधता येत नाही काकू. तसं ज्यासले येत नाही त्या मन नावना किडा पाडतस. येस होईन ते करा, नाही येस होईन ते डोळ्याला लाईल्या काका हो किडा कसाला पाडतस. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हा 2 मिनिटं भजन करशाल ना? हा पहिले पुरुष मंडळी मागे सर्व तरुण दादा जे माझ्या बापासारखे काका बाबा सर्वांनी म्हणायचं बरं का. महिला माता तुम्ही काहीच बोलू नका, पुरुष मंडळींनी म्हणायचं माझ्या मागं. जनमन मोलना तू राधे राधे बोलना. आता फेटान संगे दोरी बी लई फिरसून जर प्रसंग होणार फाशी लिन मर जाव बा असं. लोके इथला शेत तुमना आवाज कितला यायला पाहिजे होता. बरं जाऊ द्या, तुम्ही राहू द्या. तुम्हाला बरोबर काय फार्म भरा मग मजा नाही. तुम्ही म्हणा बरं का बहिणी हो, तुम्ही माझ्या मागं म्हणा बरं का. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. बापरे, बरं तुम्हाला बरोबर बिगर जेवण नाही घेऊन नाही मी. हा तुमले म्हणाला लावतो बहिणीवर. आठे मनान सांगा का आठे म्हणतीत नाही या माया. आठे मनान सांगा का देव न म्हणतीत नाही. आणि त्यांना बाण नवर देऊन करता बारी बरी बरी म्हणच मन माय. त्या काही जनाबाईना लिखेल नाही काय, मीराबाईना लिखेल नाही काय, देवनी स्तुती नाही त्यांना मा काय, देवनी बडाई नाही. अख्खी नवर देवनी बडाई लबाड बडाई मारस मन माय. आणि आठे भजन करा सांगा ना. आठे कुणी भजन करत नाही. आठे सांगा लोक सांगतं काही काही तिथला भारी राहतच ना. महाराज देव बी काय खरा ना नाही ओ म्हणा. बापरे देव खरा ना नाही आणि तू इथला खरा आहे का रे. दुसऱ्यान वावर ना मक्की करना वार मा बुंजीन काश नाही, तू इथला खरा होई घ्या. देवले लबाड ठरावस तू. हा रातना टाइमले दुसऱ्याने जाकेल कोंबड्या उपाट देशनी देवले लबाड म्हणा. कोणी कोणले बोलू लोक कोणी बी कोणले बी काय बी बोलीन मोक्या जात. बोलाना तारतम्य ठेव. बर पावसाळ्यामध्ये दाबावर मिरच्या सुकाडाला टाक देत देवनी शिताडा चालू करत का. देव काय चग ना हो म्हणा. बापरे त्यांना सीझन मग तुम्ही मिरच्या सुकाड राहणार तरी देव चग ना. नेमका चगेल देव शे का आपण. कोणी बी कोणले बी दोष देईन मोक्या जातच. बरोबर आहे की नाही. देव बी काय कराना नाही हो. काय काय बादर ते आज सांगतात महाराज देवनी आपले काय दिन. अरे देवनी काय दिन असं मनापेक्षा काय नाही दिन आज सांग ना. महाराज भगवंतानं इतका चांगला नरदेह दिलाय. शरीरातलं जर एक पार्ट गेलं ना, एक पार्ट दादाश्री एक पार्ट जरी गेलं तरी सुद्धा काय फजिती होते. शेवटचं सांगतो आणि कार्यक्रमाची सांगता. शेवटचं सांगतो ऐका. ते काय युट्यूबवर पडस ना. मला माहिती आहे मन गिराईक कोणतं आहे असं.
या काय ऐकायले ते बी मला माहिती शे. पण या युट्यूब मा असं होई जास या टाकणार असले बी असं होई जायला रवी बाबांना या व्हिडिओ गैरा व्हायरल होतच बुवा. मग त्याच व्हिडिओ देखतस त्या युट्यूबवर दखणारा सांगतं महाराज तिथलंच सांगतं का तू आता बटरमन कीर्तन मा पहिला कीर्तन जरी 49वा कीर्तनले जरी गेला तरी पहिला कीर्तन पहिला अख्खी दक्षिणा मोजी दिसू तुले. पण त्या दूरतईन दखणाराच किडा पाडतस सोडेल राहतं बुवा त्या पिचका. हाटे काय कोण दिकी नाही राहणार पटा घरना शेत साठे तोंडे देखी समजी जास ना इथला दिल खुला असते ना अशी राहणार बिचार आटे कोण राहीन किडा पाडणार पटा आपला शेत आटे मनात मायर माया ते कोणले वाईट वाटावे. ऐका शरीरातले एक पार्ट जर नसलं ना तरी माणसाची काय फजिती होते. एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता आणि मेंढ्या चारता चारता गोड जेवला असन उन्हाळ्याचे दिवस झाडाखाली झोपला थोडी गारा हवा आली डोळ्या लागी घ्यात मेंढ्या चरत चरत का त्या निघ्यात याला सुधारणच नाही. 3 वाजा लुटना मेंढ्या दकच मेंढ्या काय दिखण्यात नाही घाबरी घ्या मेंढ्या का लांडग काय ये बो. शेतकरी आव टाकली राहता एक शेतकरीन जोडी घ्या म्हणे शेतकरी दादा म्हणे मेंढ्या दिखण्यात का. शेतकरी होता बैरा शेतकरी म्हणे म्हणे मेंढ्या दिखण्यात का. शेतकरी आव टाकली राहता आणि ते लाख काठी रास ना काय म्हणतात सुमनाकडे काठीच ना काठीच हा आमनाकडे कयक म्हणतोस त्याले. हा आता त्याले चाबूक राहे पहिले तो बैलेशले हाकला टाइमला असा मागे हात करेन मग मुंगे पुढे चाबूक मारे काकडा. हा तो काकडा बैलेशले मारे तो असा हात मागे जायत आणि मग मारे. नेमका शेतकरी बी बैरा होता आणि मेंढपाळ बी बैरा होता. अहो मेंढपाळ म्हणे बाबा माय मेंढ्या दिसल्या का. अहो याने नाव टाकली राहता पण हात असा करे मेंढपाळले असं वाटणं हाताने दिशा देखाड राहणार तथा देखाल निघ्या. नेमकं योगा असं ज्या दिशेला दाखवलेलं शेतकरीने त्या दिशेला मेंढ्या गावल्या. मेंढ्या गावल्याच्या नंतर तो आला. शेतकरीने जर दिशा दाखवली नसती तर मेंढ्या गावल्या नसत्या. मग शेतकरीमुळे मेंढ्या सापडल्या म्हणून शेतकरीला मेंढी बक्षीस आणि बक्षीस देताना काही चांगलं देतस का लोके. हा दान करताना चांगलं करतस का. हा मी कथाकार आहे मला चांगलं माहिती आहे ना. कथाकार नुसतं सांगायला पाहिजे सप्तधान्य लय आई मायकी रोजच चालू वरीस ना लयत नाही 3 वरीस पहिले भुंग लागेलच ठीक देत जाय. महाराजले ते ना मोजी नोटा काढल्या तर जुन्या जुन्या दान करताना लोक चांगलं करतात नाही. हा शेतकरीमुळे मेंढ्या गावल्या शेतकरीला बक्षीस मेंढी पण कोणती तंगड मुडेल पाय मुडेल मेंढी धरलंय ना म्हणे शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या गावल्या तुम्हाला मेंढी बक्षीस. शेतकरी फिरेन दखबा तू बैराज का रे मी मन आव टाकली राहणू आणि तू डायरेक्ट सांग राहणार तू मेंढी ना पाय मी मोडा दोन्ही बैरा. अहो म्हणे मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही रे दोन्हीच ना दांगडू. एक गोडे स्वार जाय राहता तू म्हणे काय रे काय झालं. मेंढपाळ म्हणतो या माणसानं माय मेंढ्या हरवल्या या माणसानं दिशा दाखवली मेंढ्या गावल्या याला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन आव टाकली राहीन तू आव सांग ना मन मेंढी ना पाय तू मोडा. गोडे स्वार म्हणे का रे म्हणा इकत ना गोडा तुम्ही दोन्ही चोरी ना म्हण राहणार तो बी बैरा. याचा न्याय कोण करीन. मग या तिन्ही म्हणे आपण असं करूत पोलीस पाटील पण जाऊत म्हणे आणि पहिले गावना पोलीस पाटील न्याय करेत. गावना पोलीस पाटीलनीकडे घ्यात पण नेमकं पोलीस पाटीलने 2 बायका होत्या तर भेटी बी जायत बा. पहिले एक म्हाताराने 2 बायका राहत तर पोरी जास्त पोरे कमी होतात बरोबर आहे ना. पोरी जास्त पोरे कमी होतात तर ना गैर नेम मारा पडे. हो बरोबर आहे ना बहिणीवर तर इथलं वजन राह ना. सासून पुढे जर सुनबाई एक बी शब्द बोले तरी सासू सांगे ए वाजा नको वाजवा नाही ते मना अंडोरले दुसरी करलाय तू. आता सासू वाजणं ते शिट्ट्या फुकानच बंद होई गे वाराला भेटत नाही वारदाना किरोज नंबर लागेल. हा पोलीस पाटीलने 2 बायका दोन्हीसले मारीस नगर ना बाहेर काढलेलं होतं. दरवाजा लाईन खुर्ची गरमा टाकीन बसेल होता पोलीस पाटील. या 3 जण घ्या दरवाजा ठोका पोलीस पाटील वट्टावरून. मेंढपाळ म्हणे माया मेंढ्या हरवल्या शेतकरीने दिशा दाखवली शेतकरीमुळे मेंढ्या सापडल्या म्हणून मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन आव टाकली राहीन तू आव सांग राहणार मन मेंढी ना पाय तू मोडा. गोडे स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना म्हण राहणार. पोलीस पाटील म्हणे तुम्ही 3च नाही रे अक्का डोंगरेजना लोकेला या तरी तिथले घर मा लेवाव नाही तो बी बाहेर राहणार.
नुसता ऐकायला येत नाही तरी एवढी फजिती आहे. मग देवानं काय नाही दिलं आपल्याला सांगा ना? काय कमी केलंय देवानं? कधी कल्पना करा, देवानं आपल्याला काय नाही दिलं. समद काय दिलंय दादा? अंतकरणापासून त्याची भक्ती करायची, अंतकरणापासून त्याची सेवा करायची. जसं तुकोबरायांनी केली, माऊली ज्ञानोबरायांनी केली, जशी भक्ती माझ्या राधाराणीनं केली, ठीक उसी तर आप भी करो भाई. भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं नाही का? हो. असो, बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्द जर चुकीचा निघाला असेल, तुम्ही बसलेले श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने खूप मोठे आहात. एखाद शब्द जर चुकीचा निघाला असेल तर पाया पडून माफी मागतो. कारण कोणताच कीर्तनकार तुम्हाला दुखवायला, ऐका, जय विठ्ठल झाल्याशिवाय उठायचं नाही बरं का. कीर्तनाची तेवढी मर्यादा पाडा. तुम्ही माऊली परिवारातले लोक आहात, याच्यामुळे काय होतं, मी तुम्हाला घर नाही पण दुसरा कीर्तनकार टिमकी वाजी देतीन बरं. यामा इज्जत आलकी जास. कीर्तनले इथला लोक जमतस पण काय नाही बोलते, असले वयन नाही बोल कितला टाइम बसू असं होई जास. त्यामुळे चालू कीर्तन मा उठाणं नाही. आणि जुना कीर्तनकारच ना तोंडे असं बी ऐकेल शे मी, कीर्तन माही उठणं म्हातारा बाबासले उठू दे, त्यासले लघवी बिगुना पायना त्रास होईल, ते काय वांधा नाही. हो पण कीर्तन मा इनडायरेक्ट चालू कीर्तन मा उठीशने जाऊ नये जय विठ्ठल व्हाशिवाय. कारण कीर्तनात बसलेल्या प्रत्येक लोकांचं घडलेलं पाप, आपण संसारी आहोत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही नकळत घडलेलं पाप असतं. कीर्तनामध्ये आपलं पाप आपल्यापेक्षा 4 फुटीनं उंचीवर असं तरंगतं. जो उठस ना तो बटासनं पाप गरलई जास. हा बेकार आहे आई. मग तुम्ही म्हणतास मग आम्ही बटाजाने उठसो तवय, तुम्ही बटाजाने तवय उठशात जवळ जय विठ्ठल होईल, आणि जय विठ्ठल मग ते पाप बट बई जास. मनीषीन जय विठ्ठल व्हाशिवाय ते पाप ना नाही नाट व्हाशिवाय उठान नाही, नाही ते बटास ना डोकावर लई जाशात घर. आपलंच पिठी राहिलं नाही अको दुसराच ना कत फेडशात काका हो. विठ्ठल ऐका, बसलेले माझे तरुण भावांना सांगेल, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून जर माझ्या बोलण्यानं तुमच्या एखाद्या मनाला पचलं नसेल, तुम्हाला आवडलं नसेल माझा एखादा शब्द, तर तरुण भावांना सांगेल, तुम्ही जर माझ्यापेक्षा लहान असाल तरी तुमच्या पाया पडून माफी मागतो दादा. मी इथं तुम्हाला दुखवायला अजिबात आलेला नाही आहे. कीर्तनकार तुम्हाला दुखवायला आलेला नाही. आम्ही संतांच्या प्रमाणाला धरून चालणारी लोक आहेत. जसं की माझे नाथ बाबा सांगतात, जीवन जगत असताना भैया प्रेम जरुरी आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो आहे आणि प्रेम पेरून जायचे. म्हणून तुम्हाला दुखवण्यासाठी मी तरी आलेला नाही आहे. तरी सुद्धा माझ्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तर तरुण भावांना सांगतो, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगेल, तुमचा भाऊ समजून माफ करा. हक्काने बोलायला मला आवडतं. एका शब्दानं तुम्ही दुखावला असाल तर तुमच्या भावाला भीक वाढा आणि माफ करा. आणि जे माझे बापासारखे बसलेले म्हातारे बाबा आहेत, माझ्या मायांसारख्या बसलेल्या आया आहेत, त्यांना सांगेल, माया हो बाबा हो, माझ्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल, तुम्हाला 4 मुलं असतील, मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील, 4था समजा, 2 असेल, 3रा समजा, 1 असेल, 2रा समजा. तुमले पोरगा नसेल मला दत्तक लिहिल्या काका पण माफ करजा. कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेलाच नाही आहे. तरी सुद्धा तुम्ही जर माझ्या शब्दानं दुखावला असाल तर अंतकरणापासून माफी मागतो आणि तुम्ही सुद्धा माफ करशाल. असे उदार अंतकरणाचे लोक आहात. सगळ्यांच्या पैसाष्टांग प्रणिपात करतो. माझ्या कार्यक्रमाची सांगता ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचा हातवर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, नाव कोणाचं सुटतंय महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.